हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द यूट्यूब चॅनल ऑफ इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी. तर ह्या सेशनमध्ये आपण एक अनाउन्समेंट करणार आहोत. ज्या काय आता अपकमिंग एक्झाम आहेत, ज्या TCS कंडक्ट करणार आहे किंवा IBPS कंडक्ट करणार आहे, तर जसं की तुम्हाला माहित आहे की ह्या एक्झाममध्ये जे काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत गेल्या वर्षभरात ज्या काही एक्झाम झाल्या, जर आपल्याला एक्झाम्पलच सांगायचं झालं तर WRD 2019 असेल किंवा म्हाडाची एक्झामिनेशन असेल किंवा PMCचा क्वेश्चन पेपर असेल, तर जे काही क्वेश्चनची जी लेवल होती ही लेवल थोड्या प्रमाणात इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे जे काही आपल्याजवळ आधीचे WCDचे, WRDचे, PWDचे जे काही क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत त्याच्यापेक्षा एक स्टेपनं लेवल काय झालेली आहे ही इन्क्रीज झालेली आहे. कारण बरेचसे जे काय आता येणाऱ्या एक्झाम सुद्धा आहेत ह्या TCS कंडक्ट करणार आहेत किंवा IBPS कंडक्ट करणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांना बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी आमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला. त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत की नक्की आता ह्या येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी कसं सामोरं जायचं. आम्ही तर सगळी तयारी केलेली आहे किंवा क्वेश्चन पण बरेचसे आम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. मार्केटमध्ये जे काही रिसोर्सेस होते त्या रिसोर्सेस मधून आपण मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत हे प्रॅक्टिस केलेले आहेत असं विद्यार्थी मित्रांचं मत होतं. बट येणाऱ्या आता ह्या अपकमिंग एक्झामसाठी तयारी कशी करावी, आणखी हायर लेवलचे क्वेश्चन्स कोणते प्रॅक्टिस करावे. मार्केटमध्ये हायर लेवलचे क्वेश्चन्स पण आहेत बट ते आता सॉल्व्ह होत नाहीत. त्याचे सोल्युशन एक्झॅक्टली काय आहेत, आन्सर की दिलेला आहे पण सोल्युशन समजत नाही, असे बरेच विद्यार्थी मित्रांचे प्रॉब्लेम्स होते. तर हेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी घेऊन येत आहे एक नवीन कोर्स, ज्या कोर्समध्ये आपण जे काही TCS न कंडक्ट केलेल्या ह्या स्टेट लेवलला असतील किंवा नॅशनल लेवलला असतील, ज्या काही TCS न कंडक्ट केलेल्या किंवा IBPS न कंडक्ट केलेले जे काही क्वेश्चन्स आपल्याला रिसेंट ह्या 2018 पासून जे काही क्वेश्चन्स अवेलेबल आहेत, तर ह्या फक्त क्वेश्चनची एक कोर्स आपण घेऊन येत आहोत. क्वेश्चन्स विथ डिटेल सोल्युशन. सगळे क्वेश्चन जे आहेत ते पूर्णपणे टोटली 100% PYQs असणार आहेत. ईच अँड ईच क्वेश्चन इज फ्रॉम प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. आणि ह्या सगळ्या क्वेश्चनचं कितीही सोपा असू दे क्वेश्चन, कितीही अवघड असू दे, त्याचं अगदी सोप्या शब्दामध्ये जे काही डिटेल सोल्युशन जे आहे हे डिटेल सोल्युशन तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. तर आज आपण त्याच्याशीच रिलेटेड एक सब्जेक्टचे काही सॅम्पल क्वेश्चन्स बघणार आहोत, जे SSC JEE 2018 पासून जे काही क्वेश्चन पेपर आपल्याजवळ अवेलेबल आहेत त्या सगळ्या क्वेश्चनचं आपण सोल्युशन ह्या सेशन मध्ये बघणार आहोत. तर तुम्हालाही लक्षात येईल की कशा पद्धतीची लेवल आहे, कशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे आणि आपल्याला जे काय अपकमिंग एक्झामिनेशन मध्ये म्हणजे जे काय आपण गोल्डन इयर म्हणत आहोत, गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणत आहोत, 2023 या वर्षामध्ये बऱ्याचशा वॅकन्सी ज्या आहेत वेगवेगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी, डिग्री स्टुडंट्स असू दे, डिप्लोमा स्टुडंट्स असू दे, बऱ्याचशा ह्या वॅकन्सी येणार आहेत. तर ह्या वॅकन्सीसाठी, ह्या प्रिपरेशनसाठी आपण सुरुवात करत आहोत. हा कोर्स जसेच मी तुम्हाला आता इन्फॉर्मेशन सांगितली, ज्यामध्ये म्हाडा, WRD, SSC, BMC, पुणे मेट्रो असेल किंवा नॉन टेक्निकल मध्ये जे काय ITI इन्स्ट्रक्टरचे जे काही क्वेश्चन पेपर आपल्याजवळ अवेलेबल आहेत किंवा आणखी बरेचशा गोष्टी ज्या आहेत, बरेचसे क्वेश्चन पेपर जे काय अपकमिंग ह्या एक्झाम होणार आहेत, सगळे ह्या कोर्समध्ये इन्क्लुडेड असतील. ऑल टेक्निकल सब्जेक्ट्स असतील, जनरल स्टडी असेल, ऍप्टिट्यूड असेल, त्याचबरोबर मराठी, इंग्लिश. ओके. आणि जो आपला इन्फिनिटीचा जो स्टाफ आहे टेक्निकल सब्जेक्टचा आणि नॉन टेक्निकल सब्जेक्टचा जो काय एक्सपर्ट फॅकल्टी पूल आहे, ते तुम्हाला ह्या ह्या क्वेश्चनचे सोल्युशन जे आहेत हे सोल्युशन्स या व्हिडिओ माध्यमातून देणार आहेत. तर ह्याबद्दल काहीही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून या पूर्ण कोर्स बद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. आता स्टार्ट करूयात. बघा, इथं जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनच्या खाली हा क्वेश्चन कोणत्या इयर मध्ये SSC मध्ये विचारण्यात आलेला आहे हे सुद्धा इथं मेन्शन केलेलं आहे. आणि तुम्हाला लक्षात येईल, आता पहिल्याच क्वेश्चन मध्ये लक्षात येईल की सेम क्वेश्चन बघा 2021 मध्ये, 2020 मध्ये, 2018 मध्ये सेम टाइपचे क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन्स इथे विचारण्यात आलेले आहेत. ओके. तर काही क्वेश्चन्स वन लाइनर असतील, काही थोडेसे डिटेलमध्ये असतील. तर हेच आपल्याला ह्या सेशन मध्ये बघायचं आहे की कशा पद्धतीनं ह्या क्वेश्चनचं जे काय आहे हे आन्सर्स कशा असतील, सोल्युशन काय असतील हे आपण बघणार आहोत. तो स्टार्टिंग विथ द फर्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1 काय दिलेलं आहे बघा. द रुलिंग प्रिन्सिपल ऑफ अ सर्व्हिंग इज टू. अगदी बेसिक क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. जे काय सर्व्हिंगचं प्रिन्सिपल आहे ते तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे. तर प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण वर्क करतो तेव्हा हे वर्क आपल्याला नेहमी काय करायचं आहे, होल टू पार्ट करायचं आहे. म्हणजेच पहिला जो ऑप्शन आहे सर्वे वर्क फ्रॉम होल टू पार्ट हा या केसमध्ये करेक्ट असणार आहे. आता हे क्वेश्चन जे काय आपण इथं डिस्कशन करणार आहोत या कोर्समध्ये असं नसणार आहे की एक क्वेश्चन घेतला त्याचा आन्सर सांगितलं संपलं, असं नाही. त्यामधूनच आणखी काय काय क्वेश्चन तयार होऊ शकतात हे सुद्धा आपण बघणार आहोत. किंवा काही ऑप्शन मधून जर काय आणखी क्वेश्चन्स तयार होत असतील
ते सुद्धा आपण ह्या सिरीज मध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळेच ह्याचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. म्हणजे एक क्वेश्चन सॉल्व्ह केला तर त्यासोबत तुमच्या आणखी 2 ते 3 क्वेश्चनची तयारी झाली पाहिजे, अशा पद्धतीने हे डिस्कशन असणार आहे. जसे की या क्वेश्चन मध्ये बघा, आता होल टू पार्ट हे तर आपल्याला समजलंय, तर बऱ्याच मुलांना तोंडपाठ असतं, बरोबर आहे. बट होल टू पार्टच काय केलं जातं, कशासाठी केलं जातं, यावर क्वेश्चन तुमचा तयार होऊ शकतो. तर नेहमी लक्षात ठेवा, जे काय अक्युमुलेशन ऑफ अ एरर आहे, अक्युमुलेशन ऑफ अ एरर जो पार्ट आहे, हा अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, होल टू पार्ट करायचा आहे. म्हणजेच जो काय एरर तुमच्या सर्वे वर्क मध्ये डेव्हलप होत आहे, तो एरर एका लोकेशन मधून दुसऱ्या लोकेशन मध्ये ट्रान्सफर जो होत आहे, हे अवॉइड करण्यासाठी आपण नेहमी काय करतो, होल टू पार्ट. जर ह्याच्या अपोजिट केलं, आपण पार्ट पासून होल कडे गेलो, तर हा एरर क्युम्युलेटिव्ह एरर किंवा अक्युमुलेट होत जातो आणि हा एरर तुमचा इन्क्रीज होतो. हेच अवॉइड करण्यासाठी होल टू पार्ट केलं जातं. तर हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखी एक प्रिन्सिपल आहे सर्वेचं, सेकंड प्रिन्सिपल जे आहे, ज्यामध्ये आपण असा स्टडी करतो की एखादा पॉइंट जर तुम्हाला लोकेट करायचा असेल, तर तो पॉइंट लोकेट करण्यासाठी तुम्हाला ऍटलिस्ट 2 रेफरन्स पॉइंट लागतात किंवा 2 मेजरमेंट्स लागतात. इट मे बी बोथ अँग्युलर, बोथ लिनियर और 1 अँग्युलर 1 लिनियर. हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, ह्या एका क्वेश्चन मधून आपण इतके पॉइंट्स जे आहेत हे रिवाइज केलेले आहेत. सेकंड क्वेश्चन बघूयात. हे अगदी इंट्रोडक्टरी पार्ट आहे, त्यामुळे यावरचे क्वेश्चन्स तुम्हाला सिंपल वाटतील. पण जसजसं आपण चेन सर्विंग मध्ये जाऊ, कंपास सर्विंग मध्ये जाऊ, लेवलिंग मध्ये जाऊ, थेडोलाइट मध्ये जाऊ, टॅकोमीटर मध्ये जाऊ, तिथं मात्र क्वेश्चनची लेवल इम्प्रूव्ह झालेली आहे. ओके, हा पहिला चॅप्टर आहे, इंट्रोडक्टरी पार्ट आहे, त्यातले सुरुवातीचे क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे तुम्हाला सिंपल वाटतील. ओके, कारण यावर सिंपल क्वेश्चन्स तयार होऊ शकतात, कारण हे थेरॉटिकल पार्ट आहे सगळा सर्विंग मधला. सो क्वेश्चन इज, इन अ जिओडेटिक सर्वे द सरफेस ऑफ द अर्थ इज कन्सिडर्ड. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जी काय आपली सरफेस आहे अर्थची, ही कर्वड सरफेस असते. बट जेव्हा आपण स्मॉल एरियाशी रिलेटेड वर्क करत असतो, सर्वे वर्क करत असतो, तेव्हा आपण काय करतो, हा जो काही कर्व आहे, ह्या कर्वला निग्लेक्ट करतो आणि त्या सरफेसला आपण प्लेन सरफेस कन्सिडर करून पूर्ण सर्वेइंग वर्क जे आहे, सर्विंग वर्क केलं जातं. याच सर्वेला प्लेन सर्विंग असं म्हणतात. हे प्रायमरी क्लासिफिकेशन आहे सर्विंग मधलं, याला प्लेन सर्विंग असं म्हणतात. बट ह्या जर कर्व आपण कन्सिडर केला, तर तेव्हा आपण त्याला जिओडेटिक सर्विंग असं म्हणतो. सो दॅट्स वाय हिअर जिओडेटिक सर्वे मध्ये काय असणार आहे, तुमचा आन्सर कर्वड असणार आहे. इथं सगळ्या लाईन्स कर्वड असतील. या केसमध्ये जे काय ट्रायंगल तयार होणार आहेत, हे ट्रायंगल सुद्धा कशा असतील, तुमचे स्पेरिकल ट्रायंगल्स असतील. इथं लाईन्स तुमच्या स्ट्रेट असतील. ट्रायंगल जे तयार होणार आहेत, हे ट्रायंगल सुद्धा काय असणार आहेत, तुमचे स्ट्रेट, म्हणजे जे काय प्लेन ट्रायंगल म्हणतो आपण, प्लेन ट्रायंगल्स असणार आहेत. इथं जेव्हा आपण ऍडिशन करतो, तेव्हा ऍडिशन ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल 180 डिग्री असते एक्झॅक्टली. इथं मात्र इथल्या अँगलची जर तुम्ही समेशन केली, तर ही ग्रेटर दॅन 180 डिग्री येते. हेही पॉइंट्स तुम्हाला माहित पाहिजेत. आणि ह्या इथली जी काय समेशन आहे आणि इथली समेशन आहे, यामधला जो डिफरन्स आहे हा 1 सेकंडचा असतो, जेव्हा तुमचा एरिया 195.5 किलोमीटर स्क्वेअर इतका असतो. तर हे सगळे पॉइंट्स तुम्हाला माहित असणं गरजेचे आहेत. या सगळ्या पॉइंट्सवर क्वेश्चन सुद्धा तयार झालेले आहेत. सो हिअर ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट बघा, आता क्लासिफिकेशन ऑफ सर्वेशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. अ सर्वे विच आर मेड टू फिक्स द प्रॉपर्टी लाईन. तर जेव्हा जेव्हा प्रॉपर्टी लाईन हा वर्ड येतो, किंवा कॅल्क्युलेशन ऑफ अ विलेज लँड एरिया येतो, किंवा ट्रान्सफर ऑफ अ लँड प्रॉपर्टी फ्रॉम वन ओनर टू अनदर इज नोन ॲज, असे जेव्हा जेव्हा पॉइंट्स येणार आहेत, तेव्हा तेव्हा हे कशाशी रिलेटेड आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशाशी रिलेटेड आहेत, तुमच्या कॅडस्ट्रल सर्वेइंगशी रिलेटेड आहेत. सो हिअर ऑप्शन बी इज करेक्ट. मात्र ह्याच्यासोबतच टोपोग्राफिकल सर्वे म्हणजे काय असतं हे माहित पाहिजे. जेव्हा आपण नॅचरल फीचर्स डिटरमाइन करण्यासाठी सर्वे करतो, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, टोपोग्राफिकल सर्वेइंग असं म्हणतो. आता हे नॅचरल फीचर्स काय असतील, ग्राउंड सरफेसचे अंड्युलेशन्स असतील, रिज लाईन्स असतील, व्हॅली लाईन्स असतील, रिव्हर असेल, हे सगळे नॅचरल फीचर्स आहेत. यासाठी टोपोग्राफिकल सर्वे केला जातो. सिटी सर्वे म्हणजे सिटीमध्ये विदिन अ सिटी ज्या काही फॅसिलिटीज असतील, रोडशी रिलेटेड, स्ट्रीटशी रिलेटेड असेल, वॉटर सप्लायशी रिलेटेड असेल, हा जो काही सर्वे आहे विदिन अ सिटी जो काही सर्वे केला जातो, दॅट इज अ सिटी सर्वेइंग असेल. त्यानंतर इंजिनिअरिंग सर्वे म्हणजे ऍक्च्युअल जेव्हा आपण इंजिनिअरिंग वर्क एखादं करत असतो, तर त्यासाठी प्लॅनिंगसाठी असेल, डिझाईनसाठी असेल, कन्स्ट्रक्शनसाठी असेल, जो काही सर्वे केला जातो त्या सगळ्याला काय म्हणतात, इंजिनिअरिंग सर्विंग असं म्हणतात. त्या सगळ्याला काय म्हणतात, इंजिनिअरिंग सर्विंग असं म्हणतात. सो हिअर
द ऑप्शन करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. तर हे सगळे पॉइंट्स तुमचे सोबतच रिवाइज होणं गरजेचे आहेत, म्हणजे एका क्वेश्चन मधून तुमचे 4 क्वेश्चन्स इथं तयारी झालेली आहे. नेक्स्ट वन, अप टू व्हॉट अमाउंट ऑफ एरिया प्लेन सर्वेइंग इज डन. तर या केसमध्ये बघा, हा जो काही क्वेश्चन आहे हे जर तुम्ही खूपच जास्त स्टडी केला असेल, वेगवेगळे रेफरन्स बुक यूज केले असतील, तर थोड्या प्रमाणात ह्यामध्ये काही ठिकाणी 250 आहे, 260 आहे, काही ठिकाणी 200 आहे. बट मोस्टली ऑप्शन वरून जर जायचं झालं तर 260 जे आहे हे लिमिट आहे तुमच्या प्लेन सर्वेइंग साठी. प्लेन सर्वेइंग जो आहे हे 260 किलोमीटर स्क्वेअर चा एरिया असेल तरच आपण प्लेन सर्वेइंग करतो. त्याच्यापेक्षा जर जास्त एरिया असेल तर त्या केसमध्ये आपण जिओडेटिक सर्वेइंग जे आहे याला प्रेफरन्स देतो. कारण जिओडेटिक सर्वेइंग हे हायर अॅक्युरेसी असते आणि जिथं जिथं एरिया तुमचा इन्क्रीज होत जाईल, तुमचे एरर्स आहेत हे एरर्स इन्क्रीज होत जातील. म्हणूनच काय केलं जातं त्या केसमध्ये जिओडेटिक सर्वेला हायर एरियासाठी, हायर अॅक्युरेसीसाठी यूज केलं जातं. लेस एरिया असेल, लेस अॅक्युरेसी पाहिजे असेल तर त्या केसमध्ये प्लेन एरियाला किंवा प्लेन सर्वेइंगला प्रेफर केलं जातं. नेक्स्ट वन, इन अ जिओडेटिक सर्वेइंग सम ऑफ अँगल्स ऑफ अ स्पेरिकल ट्रायंगल शुड नॉट बी ग्रेटर दॅन, असा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे जे मगाशी सांगितले मी तुम्हाला, हा असा काहीतरी तुमचा स्पेरिकल ट्रायंगल येतो. मगाशी सांगितले मी तुम्हाला 180 पेक्षा जास्त असतं. पण का 180 पेक्षा जास्त असतं? कारण इथं अँगल मेजर करताना आपण इथून एक टँजंट ड्रॉ करतो, इथून एक टँजंट ड्रॉ करतो, हा अँगल कन्सिडर करतो. सिमिलरली इथून सुद्धा ही एक टँजंट असेल, ही एक टँजंट असेल आणि हा अँगल असेल. सिमिलरली इथून आणि इथून ह्या अशा 2 टँजंट्स असतील आणि हा एक अँगल असतील. त्यामुळे ह्या सगळ्याचे ऍडिशन केल्यानंतर ही 180 पेक्षा जास्त जाते. आता 180 पेक्षा जास्त जाते, बट कुठपर्यंत जाते, कितीपर्यंत लिमिटेशन आहे? इथं काय विचारलेलं आहे तुम्हाला? शुड नॉट बी ग्रेटर दॅन विचारलेलं, म्हणजे अप्पर लिमिट विचारलेलं आहे. तर अप्पर लिमिट किती असतं या केसमध्ये? 540 असतं. 180 टू 540 जे आहे इथपर्यंत हे लिमिट राहतं. किंवा 180 म्हणजेच काय बघा, तुमचं 180 म्हणजेच काय आहे? 2 मल्टिप्लाइड बाय 90 डिग्री आहे. म्हणजे ग्रेटर दॅन काय असेल तुमचं? ग्रेटर दॅन 180 किंवा ग्रेटर दॅन 2 टाइम्स ऑफ 2 राईट अँगल्स असं म्हणतात. 2 राईट अँगल्स, कारण 90 डिग्री म्हणजेच काय आहे? राईट अँगल्स असं म्हणतील. आणि या केसमध्ये 540 लिमिट आहे. हे काय येईल तुमचं? 6 × 90 म्हणजेच काय याला म्हणतील? 6 राईट अँगल्स असंही म्हणतील. ओके, त्यामुळे हेही लक्षात ठेवा. ह्या केसमध्ये सुद्धा क्वेश्चन जो आहे स्टेटमेंट स्वरूपात विचारला जाऊ शकतो. सो 540 विल बी द करेक्ट आन्सर हिअर. नेक्स्ट जो आता पार्ट सांगितला मी त्याच्याशीच रिलेटेड हा क्वेश्चन आहे बघा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द इंटिरियर अँगल्स ऑफ अ प्लेन ट्रायंगल? म्हणजे हा प्लेन ट्रायंगल आहे, हा ए आहे सपोज, हा बी आहे सपोज आणि हा सी आहे. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी समेशन केली, आपल्याला माहिती आहे ही 180 डिग्री आहे. बट हेच जर आपण जेव्हा स्पेरिकल ट्रायंगल सोबत कम्पेअर करू, असा काहीतरी स्पेरिकल ट्रायंगल आहे, इथं सुद्धा तुम्ही अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी केलात, म्हणजे हा अँगल ए असेल, हा बी असेल, हा सी असेल. तर जसं मगाशी सांगितलं मी तुम्हाला, हिची जी समेशन आहे, जेव्हा तुमचा एरिया एक्झॅक्टली 195 किलोमीटर स्क्वेअर असतो किंवा 195.5 किलोमीटर स्क्वेअर असतो, त्या केसमध्ये हे येणारा आन्सर 180 डिग्री 0 मिनिट्स 1 सेकंड असं असतं. म्हणजेच ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे हा डिफरन्स किती येतो? 1 सेकंड येतो. सो दॅट्स वाय हिअर ऑप्शन सी विल बी करेक्ट. सो दॅट्स वाय हिअर ऑप्शन सी इज करेक्ट. इन अ जिओडेटिक सर्वेइंग सम ऑफ ऑल द इंटरनल अँगल्स शुड बी. आताच बघा, एकाच कन्सेप्टवर तुम्हाला मॅक्झिमम जास्तीत जास्त क्वेश्चन जे आहेत ते एकाच कन्सेप्टवर विचारण्यात आलेले आहेत. तर या केसमध्ये बघूयात, ह्याचं जे आन्सर आहे काय सांगितलं होतं मी? ग्रेटर दॅन 180 लेस दॅन 540. त्यामुळे इथं काय असेल? ग्रेटर दॅन 180 विल बी द करेक्ट ऑप्शन हिअर. तर असे काही हे सॅम्पल क्वेश्चन्स आपण ह्या सेशन मध्ये बघितलेले आहेत. असे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत बघा. इथं 5000 प्लस MCQs राहणार आहेत. ही तर आपली सुरुवात आहे. तर नक्की ह्या जो काही कोर्स स्पेशली आताच्या अपकमिंग एक्झामिनेशनच्या जे काही क्वेश्चनची लेवलचं महत्व जे आहे हे समजून घेऊन आम्ही हा एक स्पेशल कोर्स फर्स्ट टाइम लॉन्च करत आहोत. तर नक्की विद्यार्थी मित्रांनो, ह्या कोर्सचा जो काय आहे ह्या फायदा तुम्हाला करून घ्यायचा आहे. आणि 2023 मध्ये ज्या काय अपकमिंग वॅकन्सी येत आहेत, तर ह्या अपकमिंग वॅकन्सीचं, ह्या संधीचं सोनं तुम्हाला नक्की करायचं आहे. थँक्यू सो मच.